आज ना मी घरच्या घरी अगदी हॉटेलसारखे नरम सॉफ्ट आणि लुसलुशीत असे दहीवडे बनवलेले आहेत, ज्याला खाता क्षणी मी 2 प्लेट जरी खाऊन घेतलं ना तरी मन भरणार नाही, इतके छान स्वादिष्ट आणि अगदी हॉटेलसारखे असे दहीवडे मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। खूप भारी रेसिपी आहे बनवायची आणि याला लागणारं साहित्यसुद्धा खूप कमी आहे आणि परफेक्ट असे तुम्ही हॉटेलसारखे दहीवडे बनवू शकता घरच्या घरी। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य। ते इकडे बघू शकता, हे 5-6 तास ना आपण ही सफेद उडदाची डाळ, म्हणजे छिलटा नसल्यावाली ही सफेद उडदाची डाळ असते बघा, ही भिजत ठेवायची। कम से कम ह्याला 4-5 तास भिजत ठेवायची। याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळसुद्धा थोडीशी ॲड करू शकता चांगली टेस्ट येण्यासाठी, किंवा नाही केलं तरी काही हरकत नाही, फक्त उडदाच्या डाळीनेसुद्धा हे दहीवडे बनतात। म्हणजे उडदाच्या डाळीचे दहीवडे असतात, पण टेस्टसाठी थोडीशी मुगाची डाळसुद्धा इथे टाकू शकता। आता हे स्वच्छ पाणी काढून घेतले, पाण्याचा एक थेंबसुद्धा डाळीमध्ये न राहता पाहिजे, कारण की ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा। दहीवडे जर बनवत असाल तर ज्यावेळेस आपण डाळ धुतो ना त्यावेळेसला त्यामधलं सगळं पाणी थेंब ना थेंब काढून घ्यायचं आणि मग असं मिडियम आकाराचं जे आपलं मिक्सरचं भांडं असतं त्याच्यामध्ये थोडं थोडं करून 2 बॅचमध्ये ही डाळ जी आहे ना वाटून घ्यायचं, न पाणी वापरता। अगदी पाणी काहीच याच्यामध्ये वापरायचं नाही आहे आणि याचं वाटण करून घ्यायचं आहे। जास्त पातळ बनवायची नाही आहे, थोडासा असा जाडसर याची पेस्ट बनवायची। तुम्हाला मी दाखवते, हे बघू शकता, न पाणी वापरता ही डाळीचं वाटण झालेलं आहे। आणि हे बघा, ही डाळ चिकट असते, हे पुढे बघू शकता, थोडे थोडे याच्यामध्ये ना दाणे दाणे राहिले पाहिजेत, म्हणजे खूप छान असे वडे लागतात खाता वेळेस। अगदी बारीक पेस्ट करू नका याची, थोडेसे दाणे दाणे याच्यामध्ये राहून द्यायचे आणि पाणी न वापरता हे वाटण तयार होतं। आता मी एका मोठ्या टोपामध्ये हे काढून घेते, कारण मला पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आहे राहिलेली डाळ। हे बघू शकता, आता याच्या हे जरा साईडला ठेवते आणि जी राहिलेली डाळ आहे ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते आणि मस्त याचं पण वाटण करून घेते। 1-2 राऊंड मारले तरी बस होते। आता याचं वाटण करून घेतलं, इकडे बघू शकता, हे बघा, हे असं बनवायचं, परफेक्ट असं बनवायचं टेक्स्चर, म्हणजे पाणी टाकायचं नाही आणि पातळ जास्त बनवायचं नाही। थोडंसं चमच्याने मिक्सर ज्यावेळेस लावून आपण भांडं त्यावेळेस चमच्याने मिक्स करवत ते चांगलं वाटण होऊन जातं, मग काही टाईम लागत नाही। आता हे आपण मोठ्या टोपामध्ये सर्व काढून घेतले, तोपर्यंत आपण ना काय करायचं दहीवडा म्हणला की दही हा शब्द येतो, ती दही तयार करायची आपल्याला थंडगार अशी खाण्यासाठी। तर हे पॅकेटमधलं मी दही घेऊन आले, तुम्ही जर घरी बनवलेलं असेल त्याचीसुद्धा वापरू शकता। तर आता हे 250 ग्राम असं हे दही आहे, हे मी याच्यामध्ये टाकून घेते। फ्रेश दही आणलेलं आहे, हे बघा, गाठीवालं दही आहे मस्तपैकी। आता याच्यामध्ये ना थोडीशी साखर टाकायची, आवडीनुसार तुम्हाला गोड म्हणजे कमी जास्त आवडेल तेवढी साखर तुम्ही टाकू शकता। आता मला दहीमध्ये ना जरा साखर आवडते जास्त, त्यामुळे मी थोडीशी जास्त टाकते, तुम्ही कमीसुद्धा इथे टाकू शकता। आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा एक घोळ बनवायचा, पातळ बनवायचा नाही, याचासुद्धा एक घट टेक्स्चर ठेवायचा दहीचा। स्पेशली दहीवडे ज्यावेळेस आपण बनवतो ना त्यावेळेस याला थोडंसं थिकनेस ठेवायची दहीला, अगदी पातळ नाही बनवायचं। आणि याला चांगलं मिक्स करायचं, 1-2 मिनटं तरी असं दहीला थोडं फेटून घ्यायचं छानपैकी। आहे बघा, जोपर्यंत याला क्रीमी टेक्स्चर येत नाही ना तोपर्यंत याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। हे बघा, आता मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी, किंवा खालचा जो भाग असतो फ्रीजचा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता थंडवाला। आणि तोपर्यंत आपण काय करायचं, आपल्या वड्याचं बॅटर बघायचं। हे बघा, आता हे वड्याचं बॅटर आहे ना, ह्याला आपल्याला द्यायचे 5-7 मिनटं, हे असं मिक्स करवत राहायचं, त्याशिवाय आपले दही वडे जे आहेत ते परफेक्ट होणार नाही, डाळीचं वाटण करूनसुद्धा उपयोग होणार नाही। जोपर्यंत तुम्ही याला चांगलं व्यवस्थित असं फेटून घेत नाही तोपर्यंत याला मी थांबून तुम्हाला दाखवते, कारण की 5-6 मिनटं मी याला फेटून घेतलेलं आहे असं हाताने, म्हणजे हात दुखून आला की मी थोडंसं रेस्ट करून मग पुन्हा एकदा हे असं मिक्स करून घेते। तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, ज्यावेळेस आपण वाटण केलं होतं त्यावेळेस हे पीठ कसं दिसत होतं आणि आता मिक्स करवत आहे तर याचं टेक्स्चर बघा फ्लफी झालं आहे। याच्यामध्ये आपण सोडा इनो काहीच वापरलेलं नाही आहे आणि काही न वापरता हे पीठ आपलं असं अगदी फुललं गेलं आहे। ते कशामुळं, फक्त हे असं मिक्स केल्यामुळं। हे मिक्स करणं दहीवड्याचं खूप महत्त्वाचा पार्ट आहे, हे लक्षात ठेवा। हे बघा, याचं टेक्स्चर बघा किती फुललं गेलं आहे, फ्लफी झालेलं आहे, एकदम असं मस्त झालेलं आहे। ह्याला 10 मिनटं किंवा जास्तीत जास्त 5-7 मिनटं फेटून घ्यायचं आणि मग नंतर चेक करून घ्यायचं। चेक करण्यासाठी वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि थोडासा असं बॅटर घ्यायचा पिठाचा
आणि हे थंड पाण्यावर सोडून द्यायचा. आणि जर हा जो पिठाचा डो आहे ना, ह्या पाण्यावर ना तरंगला गेला की समजून जायचं. इकडे बघू शकता, हा जे पीठ आपण जे फेटले ना त्याचा डो बघा, हे वर तरंगला जातो. ही खरी ओळख आहे आपलं पीठ चांगलं फेटलं गेल्यामुळं. आणि जर चांगलं फेटलं नसतं ना, ते आतमध्ये डायरेक्ट बसलं असतं पाण्यामध्ये, वर तरंगल्यामुळं ते व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे. आता गरम तेलामध्ये छोटे छोटे वडे करायचे आहेत मला. तुम्ही आवडीनुसार इथे वड्याचा साईज करू शकता, म्हणजे मोठे आवडत असेल तर मोठे करा, पण शक्यतो छोटे असतात ना, म्हणजे इतके पण छोटे नाही, हे फुलले जातात. हे आता तुम्हाला टाकता क्षणी असे दिसतात, पण जसं जसं त्याला वाफ लागन, गरमपणा लागन तेलाचा, तसे तसे हे फुलले जातात. आणि भरपूर असे वडे पण बनवण्यात येतात. मग इकडे बघू शकता, थोडंसं तेलाचं टेम्परेचर वाढलं, थोडंसं याला वाफ भेटली की लगेच याची साईज तुम्ही बघू शकता. ज्यावेळेस मी टाकले होते वडे त्यावेळेस ते बारीक दिसत होते, पण आता मस्त फुलून गेलेले आहेत. हे आपलं बॅटर ना खूप छान फ्लफी झालं आहे, न सोडाई न वापरता मस्त असे हे वडे आपले फुगून निघलेले आहेत. बघू शकता तुम्ही वड्याचा टेक्स्चर इकडे, इतके सुंदर आणि फ्लफी आपले वडे तयार झालेत. आणि मी तुम्हाला सांगायचं विसरलं, ज्यावेळेस आपण ती डाळ फेटत होतो ना वाटून झाल्यावर, त्यामुळे ना थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडे जिरे टाका. मीठ टाकून घेतलेलं आहे, पण मी जिरे नाही टाकले, तुम्ही टाकू शकता. आता हे बघू शकता, इकडे आपला वडा बघा किती छान असा तयार झालेला आहे. इतका भारी वाटतो, म्हणजे छोट्या साईजचे सुद्धा किती भारी असा याचा आकार झालेला आहे, बघू शकता. आता मस्त याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि शक्यतो मीडियम गॅसच ठेवा, कारण की कसं फास्ट गॅस ठेवला की वरच्यावर तर भाजून निघेल, पण आतमध्ये ना कच्चापणा राहून जाईल. म्हणून ना शक्यतो तर बारीक गॅसवरच ह्याला फ्राय करा. छान असा रंग येतो 1-2 मिनटातच. अजिबात घाई करू नका वडे तळता वेळेस. तर छान आपले मस्त हे दही वड्याचे वडे तयार होत आहेत गरम तेलामध्ये फ्राय. आता हे बघा किती भारी असे वडे आपले झालेले आहेत तयार. आता असे छोटे छोटे साईजचे वडे केले ना, म्हणजे खायला पण चांगले वाटतात आणि भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा हे तयार होतात. हे बघा, आता मी हे सगळे काढून घेते. एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं, एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, घरच्या घरी असे दही वडे करायचे. आता ह्याच्यामध्ये मी उरलेला पॅच टाकणार आहे वड्याचा, नंतर फ्राय करून घेते. तोपर्यंत आपण बघूया आपले हे तयार झालेले वडे. तिकडे बघू शकता मस्त असे हे वडे तयार झालेले आहेत. आता आपण काय करायचं, एक असं मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये ना थंडगार अगदी फ्रीजरमधली बॉटल घ्यायची, थंड पाण्याची, नॉर्मल नको आहे, थंड पाण्याची बॉटल घ्यायची. आणि त्याच्यामधलं थोडंसं पाणी इथं टाकून घ्यायचं. म्हणजे हे जर बाऊल आहे ना, याला अर्धा भरून घ्यायचा, इतकं पाणी इथे वापरायचं. आणि सगळे वडे या पाण्यामध्ये टाकायचं. शक्यतो या पाण्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी वड्यामध्ये मीठ टाकले त्यामुळं मी इथे मीठ नाही टाकत. पण जर तुम्ही वड्याच्या पिठामध्ये मीठ नाही टाकलं, मग ह्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे वडे याच्यामध्ये थंड पाण्यामध्ये चारी बाजूनी डिप करून मस्त, जसं आपण चाचणीमध्ये गुलाबजामुन नाही डिप करत तसे करायचे. आणि 10 मिनटाला वेळ द्यायचं, कारण की मग वडे आहेत ना आपले नरम सॉफ्ट असे स्पंजी होतात मस्त. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि याला 10 मिनटं देते. तोपर्यंत मी काढून घेते आपली फ्रीजमध्ये ठेवलेली दही, आणि मग करूया आपण एक दही वड्याचं प्लेट तयार. तर इकडे बघू शकता, मी सुरुवातीचं प्लेट तयार केलं पण ते तुम्हाला दाखवू नाही शकले, म्हणून पुन्हा एकदा दाखवते. बघा, आता मी तर 2च वडे घेते. हे बघा, आणि जसं जसं म्हणजे खायचं मन झालं तसं तसे पाण्यातून काढून छान असं प्लेट तयार करायचं वड्याचं. आता हे 2 वडे घेतलेत मी, नरम सॉफ्ट झाले छानपैकी, आणि पाण्यामुळे चांगले जामसुद्धा झालेत. आता ही दही घ्यायची. दही वडा म्हणला की दहीची क्वांटिटी खूप चांगली पाहिजे खायला, म्हणजे प्रत्येक बाईट्समध्ये दही लागली पाहिजे. स्पेशली मला विचारतं तर मला दही खूप आवडते दही वड्यामध्ये. आता मी चारी बाजूनी दहीची कोटिंग करून घेतली. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टेस्टसाठी काही मसाले टाकायचे आहेत. काही लोक ह्याच्यामध्ये शेव वगैरे किंवा डाळिंबाचे दाणे वगैरे टाकूनसुद्धा सर्व करतात. तर इकडे मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकले, आणि त्यानंतर मी याच्यावर टाकणार आहे चाट मसाला. हे बघा, थोडासा चटपटीत स्वाद येण्यासाठी इथं चाट मसाला आपण टाकायचा आहे. त्यानंतर आपण याच्यात टाकायचं आहे, तुम्हाला मी जवळून दाखवते, स्पायसीपणा येण्यासाठी लाल तिखट थोडीशी चिमूटभर, जास्त नाही टाकायची, कारण ही आपला दही वडा आहे. आणि हा जिरा पावडरची खूप आवश्यकता आहे, म्हणून जिरा पावडर नक्की वापरा.
हे बघा, जिरा पावडर, चाट मसाला, मीठ आणि लाल मसाला टाकून मी हा दहीवडा माझा परफेक्ट असा हॉटेलसारखा तयार केलेला आहे. थंडगार दहीसोबत हा दहीवडा आता खाण्यासाठी तयार झाला आहे. तर तुम्हाला मी जवळून तोडून दाखवते. ही पहिली बाईट्स दहीवड्याची बघा. अगदी नरम, सॉफ्ट, स्पंची आणि ज्युसी असा दहीवडा हा घरच्या घरी तयार झाला आहे हॉटेलसारखा. बाईट्स काही माझ्या घासात येत नाही. तर हे घ्या, पहिली बाईट तुमच्यासाठी. आणि आता मी खाऊन बघते. खाता क्षणी अगदी नरम, सॉफ्ट आणि छान असा आंबट गोड दहीचा स्वाद लागला आहे. असं वाटतच नाही की मी घरी बनवले. अगदी हॉटेलसारखं फील होते, जे मी नेहमीच खाते. पण आता घरी बनवते त्यामुळे मी बाहेर खात नाही. कधी मन झालं की असं घरच्या घरी बनवायचं. आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही हॉटेलमध्ये दहीवडा खाणं तर विसरूनच जाता. तर आजची दहीवड्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा.